नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये। न्यूक्लिअर कुटुंबांच्या आजच्या जमान्यामध्ये नातेसंबंध हे पाण्यापेक्षाही पातळ आणि हवेपेक्षाही विरळ होत चाललेत। सगळ्या गोष्टी या फक्त आणि फक्त पैशांच्या तुलनेतच मोजल्या जायला लागल्यात। त्यामुळे खरं नातं कुठलं आणि स्वार्थानं बरबटलेलं नातं कुठलं यातला फरकच कळेनासा झालाय। आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय अशाच एका भरकटलेल्या नात्यांची गोष्ट। प्रेमाचा वरवरचा मुलामा असलेल्या प्रत्येक नातेसंबंधांमागे एक भयान वास्तव लपलेलं असतं, ज्याचा शेवट अगदी एखाद्याच्या खुनापर्यंत सुद्धा होऊ शकतो। अरे चल, हे तुला सांगून ठेवतो केशव, मला माझे पैसे हवेत। चल। नाही हो साहेब, मी माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, मी चोरी नाही केली, एका पैशाला सुद्धा हात नाही लावला। साहेब, मी खरं चोरी नाही केली साहेब। अरे चल रे, आला मोठा हरिश्चंद्राची औलाद। हे बघ, मला तमाशा करायला लावू नको, मला माझे पैसे हवेत, कळलं का? चल उठ उठ, निघ निघ। काय झालं? तू का मारतोय सला वेड्यासारखा? हे आनंद, मला शहाणपणा शिकवायचा ना। हा, अरे या कुत्र्याचा एवढा कळवळा असेल ना, तर त्यांनी माझे चोरलेले 50,000 रुपये तू टाक। काय झालं? आहे का हिम्मत? नाही ना? फुकटची मला अक्कल नाही शिकवायची, एवढीची स्वतःला अक्कल नाही, चालला शहाणपणा करायला। चल अरे निघ ना। आणि तू, माझे 50,000 मला हवेत, चल। चोरी नाही केली तरी तुम्हाला हकलतोयस, पण एक दिवस तू पस्तावशील, लक्षात ठेव। काय झालं? अचानक केशवला काढून टाकलं? तुझ्या माहेरचा आहे तो? हा, हे बघ, जी काय अक्कल पाजळवायची ना ती किचन मध्ये, माझ्या समोर नाही। आणि हे बघ, मला मुंबईला जायचंय कामासाठी, पण तू इथे राहून माझं एक काम करायचं, रुईवर लक्ष ठेवायचं। ती समोर आनंद काकाकडे जाते का? तिथे गेल्यावर तिला भेटायला कोणी तरुण मुलगा येतो का? आणि या सगळ्या कामात आनंद आणि त्याची बायको तिला मदत करतात का? याचे सगळे डिटेल्स आल्यावर मला हवेत। हा, नुसती मुंडी नको हलवू। काही काम जमत नाही तुला, हे तरी काम जमते का बघ। अरे रुई बेटा, कुठे गेली होतीस? आनंद काकाकडे गेली होतीस का? हो, मी बाहेर चालले, कॉलेजला जायचंय मला। येऊ? रुई, रुही, अगं बेटा, थोडंसं खाऊन घे आणि मग जा कॉलेजला। काकांकडे खाल्लंय मी, नकोय मला। अगं ऐक ना, रोज रोज असं काकांकडे नको खात जाऊ, बरं नाही दिसत। तू मला सांग ना, तुला काय हवंय, मी बनवून देत जाईन। ए बाई, पकवू नकोस हा। तू फक्त माझ्या बाबाची बायको आहेस, माझी आई नाही आहेस, आणि ते होण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, कळलं? पाहिलत ना तुम्ही? शेण खाल्लं मी तुला या घरात घेऊन आलो, तुझ्याशी लग्न केलं। रुईची आई असून सुद्धा तू आई नाही बनू शकत का? अगं तसा प्रयत्न तरी कर ना। अहो, पण मी तसा प्रयत्न करतेय। दिसतोय ना तुझा प्रयत्न। खरंच तुझं बायको म्हणून काय उपयोग आहे का या घरात? बायको म्हणून चांगली नाहीच आहेस, आई म्हणून सुद्धा नाहीये। मुलीकडे जरा लक्ष दे, प्रयत्न तरी कर ग तसा। आता सगळी तयारी झाली आहे, आपला काउंटडाऊन सुरू।
किंजल किंजल अहो काय झालं? काय झालं काय झालं हा? मी मर करून घरात पैसे कमवून आणायचे आणि तेच पैसे चोरीला जातात घरातून. काय कोणाला काय माहिती भीती आहे की नाही? महिन्यातून तिसऱ्यांदा पैसे घरातून चोरीला गेलेत. ए मंगल, तू नाही ना चोरलेस पैसे? हे लादी साफ करता करता माझं घरी साफ करून नेलं असेल काय? ए शेठ, माझा तोंड उघडायला लावू नकोस वय. अरे तुला तुझ्याच घरात नाही छदामाची किंमत आणि तू माझ्यावर आळ घालतोयस वय. अरे तुला तुझ्याच घरचे कधी फसवून तुला विकून खातील ना, तुलाही नाही कळायचं. आधी त्या केशवला काढून टाकलंस, त्याच्यावर आळ घातलास आणि आता तू माझ्यावर आळ घालतोयस. अरे तुझ्यासारख्या फालतूक माणसाबरोबर आहे ना मला पण नाही काम करायचं. हा हॅलो, तू काहीही काळजी करू नकोस. पैशांची सगळी व्यवस्था झाली आहे. तू मला कॉलनी रोडच्या कोपऱ्यावर येऊन भेट लगेच. हां. कवडीची किंमत नसलेली ती बाई माझ्याच घरात मला ऐकून निघून जाते आणि तू नुसती बघत बसलीस. हे तूच नाही ना तिला पैसे देत? नाही. एक लक्षात ठेवा, हा माल तुझ्या बापाचा नाहीये. त्यापेक्षा घराकडे लक्ष दे. घरच्या बाईनी घराकडे असं दुर्लक्ष केलं ना की लोक असे माजाने वागतात. एकीकडे मुलगी हाताबाहेर चालली आणि दुसरीकडे घरात पैशाच्या चोऱ्या होतात, पण तुम्हाला काही माहिती नाही. अरे लाज वाटली पाहिजे तुला. अहो मला खरंच काही नाही माहित, तुम्ही दाखवले पण नाही. माझ्याशी वाद घालतेस, मला अक्कल शिकवतेस, याच्यासाठी तुला आणलाय घरात. रुही, अगं जेवणार आहेस ना? थांब रुही, मला सांग काय झालं, काय चुकलं माझं, का वागतेस तू अशी माझ्याशी? ए बाई, तुला ना मी हे शेवटचं सांगतेय. तू फक्त माझ्या बापाची बायको आहेस, तेही माझ्या आईच्या मरणाचं कारण असलेली. कळलं? पाहिलं रुही कशी वागली ती? काय चुकलं का तिचं त्यात? हा, तुझी लायकीच ती आहे. बस आता रडू नको. तुझा हे रडकट ओबाड बघायला मला वेळ नाही आहे. मी आता चाललोय मुंबईला, 2 दिवसात परत येईल. तेव्हा मी आल्यावर हे मी इथे पैसे ठेवलेत, हे पैसे मी परत आल्यानंतर मला जसेच्या तसे मिळाले पाहिजेत. हा, याच्यातली एक जरी नोट कमी झाली ना तर मागात पडेल तुला. हा, हो साहेब, मागचा टायर पंक्चर आहे. हा? मागचा टायर पंक्चर आहे. कुठे आहे टायर? व्यवस्थित आहे, काही सांगतो आपलं. शेट, हे मोबाईल विकायचे होते. अरे बाबा, मी कायद्याने धंदा करतो. हे फोन काय चोरीचे तर नाही ना? अहो माझ्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी पैसे कमी पडतात, मला पैशाची गरज आहे म्हणून मला विकायचे. बरं बरं, मला चेक करून घ्यावं लागेल.
बोल. साहेब मी नाही ओळखत कोणत्या नीरजला. मी फक्त मोबाईल चोरलाय. सर काय वाटतं म्हणजे काय झालं असेल या नीरज जोशीचं? गरजेचं नाहीये की त्यांनी व्हिडिओ बनवला म्हणजे तो मेलाच असेल. शिंदे, आपण हा व्हिडिओ सिरियसली घ्यायलाच हवा. या तिघांमुळेच माझ्या जीवाला धोका आहे. उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या तिघांपैकी कोणीतरी असेल. या नीरज जोशीला शोधायलाच पाहिजे. नीरज जोशी इथेच राहतात का? हो, लेफ्ट साईडचा 5वा बंगला. नीरज जोशी आहेत का घरात? नाही, ते नाही आहेत. पण काय झालंय? नाही सर, ते मुंबईला कोणाकडे गेलेत, काय काम आहे मला काहीच माहीत नाही. त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही? नाही सर, ते फारसं काही सांगत नव्हते. त्यांचं कुणाशी काही भांडण वगैरे झालं होतं का? हो साहेब, काही दिवसांपूर्वी आम्ही बाहेर चाललो होतो तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला होता. तुमचा नवरा नीरज हा व्याजाच्या धंद्यात आहे हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही साहेब, मी सांगितलं ना, मला फारसं काहीच माहीत नाही. ही रुही आमची मुलगी. रुही जरा बसतेस का? काय चौकशी करायची. तुमच्या फॅमिलीमध्ये सध्या काही टेन्शन वगैरे चाललंय का? नाही, तसं सगळं व्यवस्थित आहे, पण कधी कधी हे रुहीमुळे टेन्शनमध्ये असतात. हां, वाटेल ते बोलू नकोस. सर, असं काहीच नाही आहे. सगळं अगदी ओके आहे. मला एका ठिकाणी जायचं आहे सर. मी घाईत आहे, निघू का? ठीक आहे. थँक्यू. सर प्लीज, आता तरी सांगा ना, नक्की झालंय काय? नमस्कार, माझं नाव नीरज जोशी. मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि ज्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यांची नाव आहे परिमल नाईक आणि त्याचा नंबर आहे 43232335 आणि दुसरा आहे सर्वेश शिंदे. त्याचा नंबर आहे 65500. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या तिघांपैकी कोणीतरी याला जबाबदार असणार आहे. या तिघांना मी उधारीने पैसे दिले होते आणि आता पैसे मागायला गेले. या व्हिडिओमध्ये ज्यांची नावं आहेत, परिमल नाईक, सर्वेश शिंदे आणि बंटी, यांच्यापैकी कोणाला ओळखता का तुम्ही? नाही सर, यांच्यापैकी मी कोणालाही ओळखत नाही. नीरजच्या गाडीचा नंबर तरी तुम्हाला माहित असेल? MH12 CS 1567. सर प्लीज सांगा ना, नक्की काय झालंय? हे बघा, या क्षणी आम्हाला काहीच सांगता येणार नाही, पण जर तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट झाला तर आम्हाला कळवा. आणि जर उद्या सकाळपर्यंत ते नाही आले तर पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट नोंदवायला या. सर, नीरज सोबत अजूनही काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. आणि सर, दुसरी गोष्ट म्हणजे सर, आमची मुलगी रुही ती घरातून पळून गेली आणि ते सुद्धा घरातले सगळे पैसे घेऊन.
तुम्ही शुअर आहात की पैसे रुही घेऊन गेले? हो सर, कारण काल नीरज जेव्हा मुंबईला गेले त्यानंतर आम्ही दोघीच घरी होतो आणि तिसरं कोणीच आलं नाही. ती पळून गेली कशावर? म्हणजे तिला काय पैशांची गरज वगैरे होती का? मला नाही माहिती तिला काही गरज होती की नाही. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? आम्ही काही विचारलं तर तुम्हाला माहीत नाही. तुमचा नवरा काय बिझनेस करतो माहीत नाही, घरात किती पैसे ठेवले होते हे पण माहीत नाही, तुमच्या मुलीला काही गरज आहे का ते सुद्धा माहीत नाही. सर ॲक्च्युली रुही माझी मुलगी नाही आहे. म्हणजे रुही नीरजच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे, म्हणूनच ती मला कधीच आई मानत नाही. मी सगळ्या प्रकारे प्रयत्न केला तिची आई बनण्याचा, तिने अजूनपर्यंत माझा आई म्हणून स्वीकारच केला नाही. सर माझं तर जाऊ द्या, ज्या दिवशी नीरजवर हल्ला झाला त्या दिवशी तिने त्यांनाही ऐकवायचं कमी केलं नाही. दोघे जणी ना जीवावर उठल्यात माझ्या. बाबा, ह्या असल्या पैशामुळे आता तुम्हाला फार काळजी घ्यायला हवी आहे. ए असले पैसे म्हणजे काय ग? तुम्ही ते जेव्हा काय ऐश करता मजा मारता ना ते माझ्या पैशावर, मी कमवलेल्या पैशावर. आणि असले भुक्कड सल्ले मला नाही द्यायचे. त्यापेक्षा तुझ्या त्या बॉयफ्रेंडला जाऊन सांग 4 आणे कमवायची अक्कल नाही मला शिकवते. जगातले सगळे पुरुष संपले आणि तुला तर मांस मच्छी खाणारा सापड. ऐको ठीक आहे, तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम आहे ना माझा, तर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडायला तयार आहे. सर मला शंका आहे. नाही सर, सर मला खात्री आहे रुही तिच्या त्या बॉयफ्रेंडसोबतच पळून गेली. कारण सर काही दिवसांपासून त्याचे कंटिन्यू कॉल आणि मेसेजेस येत होते. आणि हो सर, तिच्या काकांना नक्कीच माहिती असेल, कारण ती सगळं काही त्यांच्यासोबत शेअर करायची आणि ती त्यांच्या खूप जवळ होती. रुहीचा नंबर माहीत आहे? हो सर आहे. या तिच्या बॉयफ्रेंडचं नाव काय? महेश सुर्वे. सर, रोहित जोशीचे कॉल रेकॉर्ड. गुड. लोकेशन सापडलं? नाही सर, फोन अजूनही बंद आहे. ट्रॅकिंगवर ठेवा आणि ऑन झाल्या लगेच कळवा. ओके सर. नाही, व्हिडिओमध्ये नीरजनी ज्यांची नावं घेतली आहेत त्यांना भेटायला पाहिजे. पहिला कोण होता? परिमल नाईक. साहेब मला काहीच माहीत नाही, कारण नीरजकडून घेतलेले पूर्ण 15 लाख रुपये मी त्याला परत दिले. खोटं बोलून काही फायदा होणार नाही. जर तू त्याचे पैसे परत केले मग माणसं पाठवून मारहाण कशाला केलीस? सर काय बोलताय तुम्ही? नाही, मी असं काय करेन? त्याला मी माझ्या दुकानावर बोलवलं आणि त्याचे पूर्ण पैसे मी व्याजासकट परत देऊन टाकलेत. कधी दिले पैसे? परवा. तो मुंबईला जाताना माझ्याकडे आला, मी त्याला लगेच पैसे देऊन टाकले. तसं त्याचं CCTV फुटेज पण आहे माझ्याकडे. मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि ज्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यांची नावं आहेत परिमल नाईक. हाच व्हिडिओ बघून तर मी त्याला पैसे दिले. हा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला, मी खूप घाबरलो आणि त्याला लगेच पैसे देऊन टाकले. सर, परिमलकडे नीरजला पैसे दिल्याचं फुटेज आहे. याचा अर्थ पैसे दिले होते. शिंदे, कशावरून त्या पैशांमध्ये झोल नसेल, म्हणजे पूर्ण पैसे नसतीलही ते, त्यावरून काही झालं असेल. आपण सर्वात आधी नीरजच्या भावाला गाठायला पाहिजे. तोच आपल्याला नीरजच्या व्याजाचा धंदा आणि इतर धंद्यांबद्दल सांगू शकेल. म्हणजे काय एका वाक्यात सांगायचं ना साहेब, पैसा ही एक गोष्ट सोडली ना तर माझ्या दादाला दुसरं काहीही या जगात महत्वाचं नाही. संबंध नाही, नाती नाही, काय नाही हो, काही नाही. असला माणूस आहे. आता बोल, तुम्हाला सांगतो, म्हणजे मला पण माझ्या धंद्यात मध्यंतरी प्रॉब्लेम झाले थोडेसे. त्याला मदत मागायला गेलो, पैसे मागायला थोडेसे. तर काय सख्खा भाऊ आहे, पण या माणसाने सख्ख्या भावाला सुद्धा व्याजावर पैसे दिले आणि व्याजासकट वसूल केले. आता बोल, असा माणूस हा. मग ठीक आहे बाबा, तू व्याजान द्यायचा व्यवसायच करतो तर ठीक आहे, पण म्हणून तू वसुलीसाठी इथे दारात येशील, शिवीगाळ करशील, हे कितपत योग्य आहे सांगा बरं? दिसतं का ते? हां, रुही पण कानकोंडी होते फार. रुही म्हणजे मुलगी नीरजची. गोड आहे हो पोरगी, गोड आहे, फार गोड पोरगी आहे. मग काय होतं, तिला तिकडे करमत नाही, मग इकडे येते, इकडे बसते, मोकळी होते, बोलते. आहे कुठे ती? घरातले सर्व पैसे घेऊन गेली आहे ती, असं तुमची वहिनी म्हणते. वहिनी कसली बाई, नाव काढू नका इथे तिचं. एक नंबरची जांबाज बाई आहे.
तुम्हाला खरं सांगतो, वहिनी म्हणजे रुहीची आई, नाही सज्जनबाई, हो सज्जनबाई, या रुहीची आई जेव्हा मृत्यूशयेवर शेवटच्या घटका मोजत होती ना, तेव्हा हा माझा दादा या बाईबरोबर मजा मारत होता. असली या माझ्या दादाच्या आयुष्याची वाट या बाईने लावलेली आहे. असली बाई आहे, पोचलेली, महापोचलेली बाई आहे ती. याआधी नीरज कधी असा गेला होता का? आव काय ते एकदा गेला असेल तर सांगतो. नेहमीच आहे, सांगितलं नाही का? आत्ता मग तुम्हाला सांगतो, कुठलं तरी मॅटर असंच अंगाशी आलेलं असणार आहे म्हणून गेला आहे 4 दिवस गायब. सगळं मिटवून 4 दिवसांनी परत येईल बघा, काही काळजी करू नका तुम्ही. गरज लागली तर पुन्हा येऊ आम्ही. सर त्या रुहीचा फोन अजूनही ऑन नाहीये. तिची माहिती मिळेलच, पण त्याआधी आपल्याला सर्वेशला उचलायला पाहिजे. सर सर्वेशची पण माहिती काढली, त्याचा मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध आहे. आज तर वैताग आहे. त्याला उचलताना काळजी घ्यायला हवी, नाही तर कुठून तरी फोन येईल आणि लगेच त्याला सोडायला लागेल. त्याआधी आपण नीरजवर ज्याने हल्ला केला त्याला पकडूया, सर्व पुरावे गोळा करूया आणि मग सर्वेशला ताब्यात घेऊ. येस सर. नीरजला मारणारा हाच माणूस होता. हा साहेब, हाच होता तो. अहो साहेब, मी काही नाही केलंय साहेब. खोटं बोलायचं नाही. तुझ्या माणसाने तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. हो साहेब, माझ्या विश्वास ठेवा, खरंच मी काही नाही केलं. शिंदे, पुरावे आहेत. सांगतो साहेब. सांग. मी नीरजकडून व्याजावर पैसे घेतले होते साहेब, आणि ते परत करायला मला शक्य होत नव्हतं, म्हणून त्याला काही दिवस गप्प बसवायला मी माणसं पाठवली, पण ते थोड्या दिवसांपुरतीच. त्यानंतर मी त्याचे पैसे परत केले साहेब. तुझ्याकडे पैसे नव्हतेच, अचानक कुठून आले? साहेब ते माझे पैसे अडकलेले माहिती आहे मला, पण मी कसं तरी मॅनेज केले आणि त्याचे पैसे दिले साहेब. कारण त्याने मला एक व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये माझं नाव होतं साहेब, आणि मी घाबरलो, म्हणून तो मुंबईला जात असताना त्याला मी त्याचे पैसे परत केले साहेब. सर जर सर्वेशने नीरजला 15 लाख रुपये दिले असतील तर याचा अर्थ असा आहे की रुही घरातनं 5 लाख नाही तर 20 लाख रुपये घेऊन गेली असेल. आता हे तेव्हाच कळेल जेव्हा रुही आणि नीरजचा माग लागेल. आणि हा बंटी कोण आहे? त्याच्याशिवाय हे प्रकरण पूर्ण होत नाही. बंटी. सर रुहीचा फोन ऑन झाला आणि लोकेशन पण ट्रेस झालं. साहेब तुम्ही? वडिलांच्या पैशावर लग्न करायची खूप घाई झाली होती ना तुम्हाला? चला पोलीस स्टेशनला. का? लग्न करून काही गुन्हा केलाय का? आणि साहेब आमच्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. एवढंच नाही आहे, बऱ्याच गोष्टी बोलायच्यात ज्या पोलीस स्टेशनला आपण बोलू. मॅडम ताब्यात घ्या ना. साहेब ऐका साहेब. हे बंटी, काय प्रॉब्लेम आहे का? तुझं नाव बंटी आहे? हो, घरातले सगळे मला बंटी म्हणतात. रुहीशी लग्न करून तिच्या वडिलांच्या पैशावर मजा करायचा प्लॅन होता का? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी घरून पळून जाणारच होते, पण बाबांचं मुंबईला जायचं किंवा त्यांच्या पैशांबद्दल ह्या बाबतीत मला काहीच माहिती नव्हतं, आणि माहिती असतं तरी देखील मी पळून गेलेच असते. कारण कोर्टाने आम्हाला लग्नाची तारीख महिन्याभरापूर्वीच दिली होती सर. मी तर आयुष्यात त्या माणसाकडून कधी पैसे घेणार नाही सर. मागे एकदाच ही चूक केली होती. तुझी लायकी तरी आहे का रे? हे बघ, मला काही माहित नाही. मला माझे पैसे हवेत आणि ते व्याजा सकट. स्वतःला विक, नाही तर तुझ्या आई बापांना विक. आणि हिला तर तू विसरूनच जा रे. माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना तर पाय तोडून हातात देईन. हा, तिच्याकडे काय फक्त चल निघ. आणि म्हणून सर आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचं डिसिजन घेतलं, कारण मला माहिती होतं बाबा आमच्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही. केस अजूनही गुंतत चालली होती. जर रुही ते पैसे घेऊन गेली नव्हती
तर नीरज स्वतःच ते पैसे घेऊन कुठे गेला नव्हता ना, कारण त्याचाही पत्ता अजून लागत नव्हता. पोलिसांसमोर बरेच संशयित होते, पण त्यांच्यापैकी कोणाही विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता. त्याच वेळी पोलिसांनी नीरजचे ते व्हिडिओज परत एकदा तपासले आणि एक छोटासा धागा त्यांच्या हाती आला. तिसरा आहे बंटी, त्याचा नंबर. या दोन व्हिडिओमधला डिफरन्स बघितला कशाने? चोट पिक्चर फ्रेम, चोट पिक्चर फ्रेम. हा जो अर्धवट व्हिडिओ आहे तो त्याने फ्रंट कॅमेरावर शूट केला आहे आणि जो पूर्ण व्हिडिओ आहे तो मागच्या कॅमेरावर, जास्त रिझोल्युशनमध्ये. याचा अर्थ किंवा त्याने फोन कुठे ठेवून सेट करून आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे किंवा त्याने कोणाला बोलवून त्याच्याकडनं तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला आहे. एक काम करा, त्यावेळी त्या जागी किती मोबाईल ॲक्टिव्ह होते जरा चेक करा. ओके सर. सर, त्यावेळी त्या ठिकाणी नीरज व्यतिरिक्त अजून एक नंबर ॲक्टिवेट होता, जो नंबर खुदिरामच्या नावावर रजिस्टर आहे. खुदिराम त्या सोसायटीचा वॉचमन. 2 दिवसांनी पाणी येणार नाही हे सांगण्यासाठी मी साहेबांच्या घरी गेलो होतो. तेव्हा साहेबांनी मला एक काम सांगितलं. नमस्कार, माझं नाव नीरज जोशी. मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि ज्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यांची नावं आहेत परिमल नाईक, त्याचा नंबर आहे 655001, आणि दुसरं नाव आहे सर्वेश शिंदे, आणि तिसरं आहे बंटी. या तिघांमुळेच माझ्या जीवाला धोका आहे. उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या तिघांपैकी कोणीतरी असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी आत्ता जे काही बोललो आणि तू जे काही रेकॉर्ड केलं त्याबद्दल बाहेर कोणाला काही बोलायचं नाही. नाही साहेब, अजिबात नाही बोलणार. साहेब, नीरज साहेबांनी मला सांगण्यासाठी मनाई केली होती. आता साहेब, मी गरीब माणूस आहे. आता साहेब सांगणार तसंच मी करणार ना साहेब. सर, नीरजने आपल्या ड्रायव्हरला केशवला कामावरनं काढून टाकलं होतं. काही दिवसापूर्वी त्यांचं भांडण पण झालं होतं, पण त्याच ड्रायव्हरच्या खात्यामध्ये 9 तारखेला 5 लाख रुपये डिपॉझिट झाले आणि लगेच विड्रॉ पण झाले. आपल्या टीमने त्याला उचललंय सर. माझ्या 4 वर्षाचा मुलाला कॅन्सर आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवे होते. पण तुम्हाला आमचे नीरज साहेब माहीतच आहेत. मला रुही दीदीने सांगितलं की तू काही काळजी करू नकोस. त्यांचा मला फोनसुद्धा आला होता. तू काहीही काळजी करू नकोस, पैशांची सगळी व्यवस्था झाली आहे. तू मला कॉलनी रोडच्या कोपऱ्यावर येऊन भेट लगेच. त्यांनी मला पैसे दिले आणि माझ्या पोराचा जीव वाचवला साहेब. सर, नीरज बहुतेक बाथरूमसाठी गाडीतून खाली आलेलो. गाडीत अजून काय मिळालं का? जास्त काही नाही सर, एक बॅग आहे, त्यात 2-3 दिवसाचे कपडे आहेत. सर, गळ्यातली चेन पण तशीच आहे आणि पैशाचं पाकिट पण आहे. याचा अर्थ यांच्याकडे असलेल्या कॅशसाठी यांचा खून झाला. गोसावी, केस आमच्याकडे, बॉडी आम्ही क्लेम करतो. ओके सर. 20 लाख रुपयांसाठीच बहुतेक मारलंय त्याला. एक काम करा शिंदे, जेवढे संशयित आहे सगळ्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करा आणि सर्वात जास्त पैशांची गरज कोणाला आहे ते चेक करा आणि त्या रुईला उचलून आणा. जी मुलगी ड्रायव्हरला 5 लाख रुपये देऊ शकते ती नक्कीच खरं बोलत नाही. हो सर, मीच दिलेत पैसे ड्रायव्हर काकांना, कारण माझ्या वडिलांना फक्त आणि फक्त पैसे कमवणं माहीत होतं. मग त्यासाठी वाटेल तो मार्ग ते वापरायचे. आणि सर, घरून मीच पैसे चोरी करायचे. कारण मला मनापासून असं वाटायचं सर की माझ्या वडिलांनी ज्या घाणेरड्या प्रकारे हे पैसे कमवले आहेत ना, तर त्यातून त्यांना थोडं तरी पुण्य लाभेल. चांगली गोष्ट आहे, ऐकून बरं वाटलं. आता खरं खरं सांग, 5 लाख तू ड्रायव्हरला दिले, मग उरलेले 15 लाख कुठे दान केले?
नाही सर, घरात फक्त 5 लाखच होते, 15 लाख नाही. माझ्या आईची शपथ सर. जर रोही खरं बोलत असेल तर ते उरलेले 15 लाख गेले कुठे? सर, आपल्या सस्पेक्टपैकी कोणाचंच लोकेशन त्या दिवशी मुंबई पुणे हायवेवर नव्हतं. कशावरून हे कुणाकडून तरी घडवून घेतलेलं नसावं. सुपारी केली. आपल्याला सगळे ऑप्शन तपासायला पाहिजे. सर, एक कॉल आला होता. कोणी केला होता फोन? नाव नाही सांगितलं. सर, हा तर तोच पत्ता आहे. आता नीरजच्या खुनातली गुंतागुंत कमालीची वाढलेली होती. त्याचा खून करण्यासाठी अनेकांकडे हेतू होता, पण पुरावा मात्र कोणाही विरोधात नव्हता. आणि अशातच आलेल्या त्या फोन कॉलमुळे पोलीस आणखीन चक्रावून गेले होते. पोलीस खुन्याच्या अगदी जवळ पोहोचलेच होते आणि आता शेवटचा घाव घालणं बाकी होतं. त्यासाठी पोलीस पोहोचलेही, पण तेवढ्यात बघा सगळीकडे. काय झालं साहेब? सर, सर, ही माझी नाहीये. मला नाही माहिती कुठून आली. कळेलच. फॉरेन्सिकला पाठवा. ओके सर. सर, बॅलिस्टिक रिपोर्टनुसार हे क्लिअर झालं की नीरजचा खून त्याच गनने झाला. आणि दुसरी एक गोष्ट, ती गन कोणीतरी मातीत पुरून ठेवली होती आणि त्याच्यानंतर काढली. सर, मला वाटतं ज्यांनी फोन केला ना त्याचाच हा उद्योग असेल. बंटीला अडकवण्यासाठी त्यांनी त्याच्या घरात लपवून ठेवली असेल. बंटीला आपण नंतरही उचलू शकतो. त्याआधी 2 कामं करा. आता खरं बोलतोस की बोलायला भाग पडू? बंदूक तुझ्या घरासमोरच लपवून ठेवली होतीस ना? फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय. शिंदे, सांगतो साहेब, सांग. ते माझ्याकडे नीरजकडे द्यायला पैसेच नव्हते साहेब, पण त्यांनी सांगितलं की तू जर त्याचा गेम केलास तर तुला त्याचे 15 लाख रुपये द्यावे नाही लागणार. त्यांनी म्हणजे कोणी? सगळी गोष्ट स्पष्ट झाली आहे. तुम्ही आम्हाला फोन करून बंटीला अडकवण्याचा प्रयत्न केला. हे प्लॅनिंग कोणाचं होतं? कारण ज्या वेळेला तुम्ही आम्हाला फोन केला त्यावेळेचं तुमचं फोन करतानाचं CCTV फुटेज आमच्याकडे आहे. आणि त्यावेळी सर्वेश बंटीच्या घरात ती गन लपवण्यात बिझी होता. तरी मी सांगितलं होतं यांना की आपण अडकून जाऊ, पण नाही, यांनी माझं ऐकलंच नाही. ऐकलं माझा काय संबंध याच्यात? मी काहीच नाही केलंय. जे आहे ना ते सगळं खरं खरं सांगून टाक, नाही तर नरड्यात हात घालून सत्य बाहेर काढेल. शत्रूचा शत्रू तो मित्र म्हणतात, म्हणून तुला भेटायला आलं. म्हणजे तुला दाखवायचंय काहीतरी. मृत्यूपत्र आहे नीरजचं. त्याच्यामध्ये त्याने सगळी प्रॉपर्टी, पैसा अडका, जमीन रुहीच्या नावावर केली. ही बघ. मी संपेन, रस्त्यावर येईन मी. तेच तर म्हणतोय मी, म्हणूनच तुला भेटायला आलो. जर का नीरजला काही मार्गाने बाजूला केला तर किमान अर्धी प्रॉपर्टी तुझी होईल. नीरजने एक व्हिडिओ बनवला, जेव्हा त्याच्यावर तो हल्ला नव्हता का झाला तेव्हा त्याचा त्याने व्हिडिओ बनवलाय. आणि माझ्या मृत्यूला मला काही झालं तर हे लोक जबाबदार असतील असं त्याच्यामध्ये तो स्पेसिफिकली बोललाय. आपण ह्याच व्हिडिओचा वापर करायचा आणि नीरजला आपल्या मार्गातून हटवायचं. आणि मग तुम्ही सर्वेशला भेटलात आणि डील केली. आणि मग त्याने नीरजचा पाठलाग चालू. मला सांगा, नीरजचं मृत्यूपत्र असेल अशी शंका कधी आली नाही? काय खरं ते सांगून टाक एकदाचं. नाही हो, असं काही मृत्यूपत्र नाहीच आहे हो. नीरजचं असं मृत्यूपत्र कधी नव्हतं आणि आत्ताही नाही.
आता नीरजचा खून झाला म्हणून तुम्ही आम्हाला पकडून विचारताय. आम्ही आयुष्यभर काय भोगलंय ना ते विचारा आम्हाला. त्याने मला व्हिडिओ दाखवला. हा माझा सख्खा भाऊ मला म्हणतो याच्यात तुझं नाव घालीन आणि तुला आयुष्यभर चढवीन म्हणाला. मी म्हटलं बास, याला संपवून टाकायचं, एकदाचा विषय संपवून टाकायचा बाजल. मग म्हटलं एकटा कशाला, हिला पण त्याच्यात अडकूया, विषय संपूया एकदाचा. आणि मग मात्र मी प्रॉपर प्लॅनिंग केलं त्याला मारण्याचं, कारण तो ते डिझर्व करत होता, त्याला ती शिक्षा हवीच होती बस. सध्या पैसा हेच सर्वस्व आहे असं मानणारी पिढी वाढतीये आणि त्यामुळे मानवी भावना, नातेसंबंध यांना कचऱ्याचीही किंमत दिली जात नाहीये. याच पैशाच्या हव्यासापोटी आणि स्वतःला वाचवण्याच्या नादात नीरज सारख्या माणसाचा बळी दिला गेला. पण आपण यातून काय शिकलोय? पैसा ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहेच, पण पैसा ही एकमेव गरज नसते. पैसा म्हणजे काही सर्वस्व नाही. एवढं जरी आपण लक्षात घेतलं आणि पैशांच्या मागचा आंधळा प्रवास थांबवला तर फार बरं होईल. नाहीतर हे मृगजळ फक्त आणि फक्त नाशाला कारणीभूत ठरेल. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या पुढच्या भागामध्ये एका नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.